B.Ed ॲडमिशन 2026-27 तर फॉर्म भरण्याची डेट वाढणार का? त्याचप्रमाणे ज्यांचे फॉर्म पार्सली व्हेरीफाईड आहे, ज्यांच्या फॉर्ममध्ये डॉक्युमेंट्स रिजेक्टेड आलेले आहेत, त्यांनी त्रुटी पूर्ण कसं करायची, त्याचप्रमाणे ज्यांचे फॉर्म नॉट व्हेरीफाईड आहे हे कधीपर्यंत व्हेरीफाईड होणार, अशा प्रकारे भरपूर असे जे प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेले आहे. तर बघू शकता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ज्यांच्या फॉर्म पार्सली व्हेरीफाईड असेल ते फॉर्ममध्ये आलेली जी त्रुटी असेल, म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट्स रिजेक्टेड झालेले आहे ती त्रुटी कशा प्रकारे पूर्ण करायची. तर सर्वात प्रथम साईडवर या. त्याचप्रमाणे विद्यार्थी विचारत आहे की डेट एक्सटेंड होणार का? तर डेट एक्सटेंडबद्दल कोणतीही अपडेट उपलब्ध नाही आहे. जेवढ्या लवकर होत असेल आपले फॉर्म लॉक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे CET एक्झामिनेशन पोर्टलला. यामध्ये तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे. ID टाका, पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा. साइन इन झाल्यानंतर बघू शकता कॅप रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे इथे क्लिक करा. हायर एज्युकेशनमध्ये B.Edला क्लिक करा. B.Edला क्लिक केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी समजून घ्या. बघा, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, लॉक आहे, कन्फर्म आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पार्शली व्हेरीफाईड आहे, हे आपल्याला नको आहे. इथे व्हेरीफाईड पाहिजे. या अगोदर मी एक व्हिडिओ दिलेला होता, परंतु त्यामध्ये त्रुटी पूर्ण कशी करायची या संदर्भात माहिती दिली नव्हती. भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की सर फॉर्ममध्ये त्रुटी आलेली आहे, त्रुटी पूर्ण कशी करायची. या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सर्वात प्रथम काय चेक करा, बघा तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये कुठे कुठे एरर आलेला आहे. 3 पॉईंट्समध्ये एरर आहे तुमच्या. पहिल्या याच्यात आहे की तुमची जी रिसिप्ट आहे ही प्रॉपर नाही आहे. अपलोड रिसिप्ट ऑफ अप्लिकेशन ऑफ कास्ट और कास्ट व्हॅलिडिटी, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी रिसिप्ट प्रॉपर नाही आहे. त्यानंतर 2 नंबरला बघा, यांनी जे MA कंप्लीट केलेलं आहे यामध्ये यांनी कन्व्हर्जन सर्टिफिकेट लावलेलं नाही आहे, तर मार्कशीटसोबत कन्व्हर्जन सर्टिफिकेट लावा. त्यानंतर यांनी BA केलेलं आहे 2019ला, त्यांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे मार्कशीटसोबत कन्व्हर्जन सर्टिफिकेट लावा. तर अशा प्रकारे 3 त्रुटी यांच्या फॉर्ममध्ये आलेली आहे. पार्सली व्हेरीफाईडचा अर्थ असा होतो की तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी आलेली आहे 100%. ठीक आहे. आता हे जे डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला परत अपलोड करायचे आहे करेक्ट करून. डायरेक्टली तसाच फॉर्म सबमिट नाही करायचा. इथे तुमची जी रिसिप्ट टाकलेली आहे चेक करा, रिसिप्ट काही चुकीची टाकलेली आहे का, त्यावरती स्टॅम्प वगैरे आहे किंवा नाही आहे, त्या प्रकारे एकदा चेक करा. त्याचप्रमाणे तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाही आहे अशा प्रकारे इथे डायरेक्टली सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याप्रमाणे मार्कशीट आणि जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे हे कंबाईन डिग्रीची एक PDF बनवा आणि PGची एक PDF बनवा आणि ती त्या डॉक्युमेंट्समध्ये अपलोड करा. ठीक आहे. अशा प्रकारे 3 त्रुट्या आलेल्या. तुमच्या याच्यात किती त्रुटी आलेली आहे चेक करा. 1 असेल तर ती पूर्ण करा, 2 असेल तर त्या पूर्ण करा. ठीक आहे. अशा प्रकारे चेक झाल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस. तर आपल्याला आता इथे क्लिक करायचं आणि त्या डॉक्युमेंट्समध्ये कोणकोणते डॉक्युमेंट रिजेक्ट झालेले आहे हे सुद्धा तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ते दुरुस्ती कसे करायचे हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता बघा इथे काय काय प्रॉब्लेम आलेला आहे. रिसिप्ट रिजेक्ट झालेली आहे, अपलोड करा म्हणते, प्रॉपर रिसिप्ट अपलोड करा म्हणते. त्यानंतर इथे बघा MA मध्ये काय सांगितलं आहे, कन्व्हर्जन सर्टिफिकेट फॉर्मॅट दिलेला नाही आहे यांनी, त्यामुळे इथे रिजेक्ट दाखवलेला आहे. BA मध्ये सुद्धा बघू शकता ऑल इयर मार्कशीट अपलोड करा म्हणते विथ कन्व्हर्जन सर्टिफिकेट. तिन्ही प्रॉब्लेम तुम्हाला समजलेले असेल. अशा प्रकारे आपल्या फॉर्ममध्ये कुठे प्रॉब्लेम आला आहे चेक करा. एवढ्या संपूर्ण फॉर्ममध्ये इथे तुम्हाला कमेंट्समध्ये चेक करून घ्या. क्लिअर. आता हे प्रॉब्लेम तुम्हाला समजले. आता हे प्रॉब्लेम दुरुस्ती कसे करायचे बघा. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जर प्रॉब्लेम समजले असेल तर, नाही तर अगोदर पहिले हे प्रॉब्लेम समजून घ्या, कारण की तुम्ही इथून आता कॅन्सल केल्यानंतर ते ऑप्शन निघून जाणार आहे त्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर आता अनलॉक अप्लिकेशन फॉर्मला तुम्हाला क्लिक करायचं आहे. अनलॉक अप्लिकेशन फॉर्मला क्लिक केल्यानंतर इथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, इथे फोटो दिसत आहे तुम्हाला, इथे चेकबॉक्सला क्लिक करा आणि अनलॉक अप्लिकेशन फॉर्मला क्लिक करा. तुमचा फॉर्म हा अनलॉक होणार. अनलॉक म्हणजे तुम्हाला संपूर्ण फॉर्म एडिट करता येणार आहे आणि तुमचा फॉर्म जेव्हा तुम्ही त्रुटी पूर्ण करणार तेव्हा परत व्हेरिफिकेशनला जाणार आहे. ठीक आहे. तर आता अनलॉकला क्लिक करून घ्या आणि तुमचा फॉर्म पूर्ण ओपन होऊन जाणार. तुमचा फॉर्म अनलॉक झालेला आहे बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण फॉर्ममध्ये एडिट करू शकता. आता प्रॉब्लेम कुठं आलेला आहे आपल्याला, तर डॉक्युमेंट्समध्ये. तर इथे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिलेला आहे. जिथेही प्रॉब्लेम असेल तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल. बघा अशा प्रकारे आम्ही आता डॉक्युमेंट्सचं जे ऑप्शन आहे इथे क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर आता काय करायचं बघा. सर्वात प्रथम रिसिप्ट जी टाकली होती ही रिसिप्ट आम्हाला इथून डिलीट करून टाकायची आहे. PGचे मार्कशीट डिलीट करतो आम्ही आणि ही डिलीट करतो कोणती डिग्रीची. इथे फ्रेश डॉक्युमेंट्स परत करेक्ट करून जो प्रॉब्लेम सांगितला आता आम्ही काय करणार, डिग्रीच्या 6 मार्कशीट सेमिस्टरच्या म्हणजे BAच्या, त्यानंतर 6 मार्कशीट प्लस एक कन्व्हर्जन सर्टिफिकेट अशी एक PDF बनवून घेणार आहे म्हणजे 7ची, हे इथे अपलोड करणार. त्यानंतर आम्हाला MA केलेला MAच्या 4 मार्कशीट एक कन्व्हर्जन सर्टिफिकेट हे PG मध्ये अपलोड करणार.
त्यानंतर बघू शकता तुम्हाला जी रिसिप्ट आहे ही चेंज करून घ्यायची आहे. तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अशा प्रकारे रेडी करून जे प्रॉब्लेम आता सांगितले त्यामध्ये आपल्याला अपलोड करायचे आहे फ्रेशमध्ये. तर डिलीट करून टाकायचं, डिलीटचं ऑप्शन दिलेलं आहे आणि फ्रेशमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करा. बघू शकता डिलीट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला अपलोडचं ऑप्शन येऊन जाणार. परत आता इथे फ्रेश डॉक्युमेंट्स आणि प्रॉपर डॉक्युमेंट्स आता आम्ही अपलोड करणार आहे. संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे रिसिप्ट, इथे तुम्हाला PG, इथे डिग्री, 3 प्रॉब्लेममध्ये, तिन्ही प्रॉब्लेममध्ये व्यवस्थित डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करावं लागेल. म्हणजे आता चेक करावं लागेल आपल्याला जो फॉर्म आहे आपला हा कन्फर्म करावा लागेल, कारण की जो प्रॉब्लेम सांगितला तो प्रॉब्लेम तुम्हाला दुरुस्ती केल्यानंतर सेव्ह करून घ्या. सेव्ह केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण फॉर्म बघा. कन्फर्म अप्लिकेशनला आल्यानंतर बघा इथे तुम्हाला एक चेकबॉक्स दिलेला आहे. या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म अप्लिकेशनला जर आपण क्लिक केलं तर आपला फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार परत. ठीक आहे, इथे समजून घ्या काय होणार आहे. तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाणार, हा परत नॉट व्हेरीफाईड किंवा व्हेरिफिकेशनला जाणार. तुमचे डॉक्युमेंट्स परत चेकिंग होणार. जे तुम्ही 3 डॉक्युमेंट्स ॲड केलेले आहे, तुमचे 2, 3, 4 XYZ किती राहू शकतात, आमचे 3 आहेत. ठीक आहे, हे तिन्ही डॉक्युमेंट्स परत चेक होणार आणि हे जर डॉक्युमेंट्स तुमचे ओके असेल 100% तर तुमचा फॉर्म व्हेरीफाईड असेल. पार्सली व्हेरीफाईडमधून व्हेरीफाईड, पहा पार्सली व्हेरीफाईडमधून व्हेरीफाईड तुमचा फॉर्म होऊन जाणार. आणि समजा तर तुम्ही यामध्ये 3 डॉक्युमेंटमध्ये अजूनही काही चूक केली, एखादं डॉक्युमेंट मिसमॅच केलं, तर तुमचा फॉर्म पार्सली व्हेरीफाईडमधून हा पार्सली व्हेरीफाईडमध्येच जाणार आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये जाऊन चेक करावं लागेल की तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये कुठे रिजेक्टेड लिहून आलेलं आहे, ग्रॅज्युएशनमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये की व्हॅलिडिटीची रिसिप्ट. या प्रकारे तुम्हाला चेक करून घ्यावं लागेल आणि जो प्रॉब्लेम तुम्हाला येणार तो प्रॉब्लेम तुम्हाला परत एडिट करून सेम प्रोसेसनी तुम्ही परत करणार. अशी ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, लास्ट डेट चेक करा आणि त्याप्रमाणे आपले वर्क कंप्लीट करा. लवकरात लवकर आपले फॉर्म दुरुस्ती करून घ्या. अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर माहिती दिली जाणार. फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा. आणि B.Ed ॲडमिशन 2026-27 मेरिट लिस्ट म्हणा, कॅप राऊंड म्हणा, संपूर्ण अपडेट आता तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.